मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू झाली। या योजनेचे फॉर्म ओपन झाले। या योजनेचे फॉर्म आता मंजुरीही झाले। या योजनेचे फर्स्ट अँड सेकंड इन्स्टॉलमेंट म्हणजेच पहिला आणि दुसरा हप्ता हा 17 तारखेला येण्याचे राज्य सरकारने घोषितही केले आहे। परंतु राज्य सरकारपुढे एक दुसरा प्रश्न नव्याने उभा राहिला आहे। सर्वोच्च न्यायालयाने डायरेक्ट त्यांना इशाराच दिला आहे की लाडकी बहीण योजना ही आम्ही बंद करू। तर काय आहे या वाक्यामागील गूढ ते पाहूयात आजच्या व्हिडिओमधून। सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर पाहूयात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेला इशारा, लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू, काय आहे तो। 6 दशकांपूर्वी एका व्यक्तीची पुणे येथील जमीन महाराष्ट्र सरकारने अवैधरित्या ताब्यात घेतली व त्या बदल्यात अधिसूचना वन जमीन देण्यात आली होती। मालकीची जमीन गमावलेल्या व्यक्तीला योग्य भरपाई न दिल्यास लाडकी बहीण, लाडकी सून यांसारख्या सर्व योजना बंद करण्याचा व बेकायदेशीरपणे संपादित केलेल्या जमिनीवर बांधण्यात आलेल्या सर्व इमारती तोडण्याचा आदेश देऊ अशी सक्त ताकीद सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला मंगळवारी फटकारली आहे। यामध्ये न्यायाधीश भूषण गवई व न्यायाधीश के.व्ही. योजने विश्वनाथन यांच्या खंडपीठाने म्हटले की जमीन गमावलेल्या व्यक्तीला महाराष्ट्र सरकारने योग्य भरपाई दिली नाही तर त्या जमिनीवर सरकारने सर्व इमारती मग त्या देशाच्या सार्वजनिक वापराच्या दृष्टीने कितीही उपयुक्त असल्या तरी त्या तोडण्याचे आदेश देऊ। आणि 1963 सालापासून महाराष्ट्र सरकारने या जमिनीचा अवैधरित्या वापर केला आहे। जर या जमिनीचा कायदेशीर ताबा महाराष्ट्र सरकारला आता हवा असेल तर योग्य भरपाई जमिनीच्या मालकाला द्यावी लागेल। या संदर्भात मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे। तर या 24 एकर जमिनीचं नक्की प्रकरण किंवा नक्की गूढ काय आहे, तर याचिकादाराच्या म्हणण्यानुसार त्याच्या पूर्वजांनी 1950 साली पुण्यात 24 एकर जमीन विकत घेतली होती आणि 1963 मध्ये ती राज्य सरकारने ताब्यात घेतली। आम्ही न्यायालयात दाद मागितली। सर्वोच्च न्यायालयापर्यंत जमीन मालकाच्या बाजूनेच निर्णय लागला। मात्र ही जमीन संरक्षण विषयक संस्थेला देण्यात आल्याचे राज्य सरकारने सांगितले होते। आम्ही पक्षकार नसल्याने ती जमीन परत देणार नाही असे संस्थेने म्हटले होते। पर्यायी जमिनीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। 2024 साली जमीन दिली, मात्र ती वनजमीन असल्याचे केंद्र सरकारने कळविले। मूळ मालकांना 37.42 कोटी रुपयांच्या भरपाईची तयारी महाराष्ट्र सरकारने मंगळवारी माहिती आहे की काही शिंदे गटाच्या काही नेत्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे। परंतु या वादग्रस्त वक्तव्यावरती एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करू नका अशी तंबी आपल्या नेत्यांना देण्यात आले आहे। तर मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीतील प्रमुखांना त्यांच्या आमदारांना लाडकी बहीण योजनेसंदर्भात वादग्रस्त विधाने न करण्याची तंबी देण्यास सांगितले आहे। मंत्रिमंडळ बैठकीत योजनेचा आढावा घेताना भाजपला पाठिंबा दिलेल्या बडनेरच्या अपक्ष आमदार रवी राणा तसेच शिंदे सेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी या योजनेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा विषय समोर आला। त्याची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे। दिलेल्या भावबीज कधीच परत घेतली जात नाही। राज्याच्या क्षमतेनुसार बहिणींच्या संसाराला आम्ही हातभार लावतोय। बहिणींचे प्रेम कुणीच विकत घेऊ शकत नाही। महिला भगिनींना मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या अनुदानातून आधार मिळणार आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केले। गरिबाला केंद्रबिंदू मानून योजना राबवण्याचा निर्धार महायुतीने केला आहे। लाडक्या बहीण योजनेविषयी कुठलीही शंका मनात ठेवू नये असेही आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अजितदादा यांनी घोषित केले आहे।
तर महाराष्ट्रातील सर्व मित्रांना समजले असेल की लाडक्या बहीण योजनेबद्दल जे सर्वोच्च न्यायालयाने जे वाक्य काढले आहे की आम्ही लाडकी बहीण लाडकी सून असल्या योजना बंद करू, या योजनेला उत्तर देताना अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील यांनी काय म्हटले किंवा यापुढे लाडकी बहीण योजनेबद्दल काय निर्णय होणार हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिले आहे. सो लाडकी बहीण योजनेबद्दल आपला काही निर्णय असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे सर्वांना ही माहिती मिळून जाईल. सर्वोच्च न्यायालयाने लाडकी बहीण योजनेबद्दल हे वाक्य का काढले, त्याचं नक्की गूढ काय याची माहिती सर्वांना समजेल.